आपण सगळेच जेव्हा भाजीपाला घ्यायला जातो ना, तेव्हा नक्कीच भावतोल करतो. एखादा कांदा जास्त द्या, एखादी कोथिंबीर द्या, इतका भाव का लावला? असे प्रश्न आपण नेहमीच विचारत असतो. पण शेतकरी हा माल पिकवण्यासाठी किती मेहनत घेत असतो, त्याला किती पैसे मिळत असतात, याचा विचार आपला कधी डोक्यात येत नसतो. आज तुम्हाला मी अशी एक कहाणी सांगणार आहे. ती कहाणी ऐकल्यानंतर तुमचं मनही हेलावून जाईल. ही कहाणी आहे बीडमधली. बीडमधले शेतकरी शेषराव तोडकर यांची. शेषराव तोडकर यांनी त्यांच्या शेतामध्ये कांदा लावला होता. कांद्याचं पीक चांगलं आलं. त्यांना वाटलं की बाजारात याचा चांगला भाव मिळेल, म्हणून ते बीडवरून सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तो त्यांचा कांदा घेऊन गेले. तिथे जे आडत असतात त्यांच्याकडे ते कांदा विकायला गेले. कांद्याला किती भाव मिळतो याची त्यांना उत्सुकता होती. तिथे मोजमाप झालं, कांदा तोलला गेला आणि त्यानंतर पैसे घ्यायची वेळ आली. ते पैसे घ्यायला गेले, पण पैसे घेण्याऐवजी त्यांनाच त्यांच्या खिशातनं 301 रुपये द्यावे लागलेत. आता तुम्ही विचार करत असाल की एक शेतकरी कांदा विकायला आला आहे, त्याला त्याच्या कांद्याचे पैसे मिळणं अपेक्षित आहे, पण उलट दुसरीकडे त्या शेतकऱ्याला त्याच्याच खिशातनं 300 रुपये द्यावे लागतात. नेमकं हे का घडलं, यामागे अनेक कारणं आपल्याला बघता येतील. ही सगळी आपल्याला समजावून घ्यायची आहे. पण त्याआधी आपण ते जे शेतकरी आहे त्यांना जो त्यांनी कांदा विकायला आणला होता, त्यांना कशा पद्धतीनं भाव मिळाला आणि त्यांना 300 रुपये का परत द्यावे लागले हे आपल्याला समजावं लागेल. माझ्या हातात एक जी चिठ्ठी आहे ज्याच्यावर खरं तर हा सगळा जो व्यवहार आहे तो होत असतो. सिद्धनाथ ट्रेडर्स नावाचे जे आडत व्यापारी आहेत त्यांनी हा सगळा कांदा विकत घेतला होता. आता कांद्याला भाव मिळत नाही आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर सरकारने कांद्यावर आणलेली निर्यात बंदी आणि सध्या कांद्याचं होणारं उत्पन्न, त्याला मिळत नसणारा बाजारभाव, या सगळ्यामुळे कांद्याची जी किंमत आहे ती कमी होत चाललेली आहे. आता हे जे शेतकरी जेव्हा गेले होते, 2 दिवसापूर्वी ते गेले होते, त्यानंतर आपण जर बघितलं तर पहिल्यांदा 7 आता वेगवेगळ्या पद्धतीचे कांदे असतात. म्हणजे छोट्या कांद्यांचा वेगळा भाव, मोठ्या कांद्यांचा वेगळा भाव, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते वर्गीकरण केलं जातं. 7 गोण्या एका कांद्याच्या होत्या, ज्याला त्याचं वजन भरलं 362 किलो, ज्याचा भाव लावला होता 150 रुपये. त्याचे त्यांना मिळाले 543 रुपये. दुसऱ्या 9 गोण्या होत्या ज्यांचं वजन भरलं 486 रुपये, ज्याचा भाव लावला होता 100 रुपये. त्याचे त्यांना 486 रुपये मिळाले. तिसरी जी बोणी होती, त्या 8 बोण्या होत्या, त्याचा भाव लावला होता 439 रुपये. त्यात 439 त्याचं वजन भरलं आणि त्याचा भाव 100 रुपये लावला. त्याचे त्यांना 439 रुपये इतके मिळाले होते. हे झालं त्यांना मिळालेले पैसे. आता हे किती पैसे मिळाले, तर एकूण गोण्या झाल्या 24, वजन झालं 1287 आणि त्यांना जे त्याची रक्कम मिळाली ती होती 1468 रुपये. खरं तर हे 1468 रुपये त्यांना मिळणं अपेक्षित होतं, जो भाव लावण्यात आला होता, ज्या पद्धतीचे कांदे होते त्या अनुसार. पण मग पुढे झालं काय? आता हे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडतं जेव्हा ते कांदा विकायला जातात. आता आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये हमालीसुद्धा असते. तो माल त्या गाडीतनं उतरवायचा आहे, ठेवायचा आहे, अनेक गोष्टी असतात, त्याची हमाली द्यावी लागते. ती हमाली किती झाली, तर ती 132 रुपये 56 पैसे इतकी हमाली त्यांना भरावी लागली. तोलाई म्हणजे ज्या वजन काट्यावर ते सगळं तोललं जातं त्याचा एक वेगळा खर्च असतो, तो किती झाला, तर तो 78 रुपये 51 पैसे इतका झाला. स्त्री हमाली म्हणजे महिला ज्या हमाली काम करतात तिथे, त्यांचे पैसे झाले 46 रुपये 80 पैसे. आणि मोटार भाडं, आता गावावरनं कांदा तिथपर्यंत आणायचा, तो विकायचा, त्याच्यासाठी तर मोटार लागते, गाडी लागते, त्याचं भाडं किती झालं, तर 1512 रुपये. आता हा झाला त्यांचा खर्च. त्यांचा एकूण खर्च झाला 1769 रुपये आणि त्यांना किती मिळाले, तर 1468 रुपये मिळाले. आता या शेतकऱ्याला तिथे पैसे मिळणं अपेक्षित होतं, तर त्याला त्याच्या खिशातनंच 301 रुपये इतका त्याच ते दुकानदार जे आडत त्यांना द्यावे लागले. त्यामुळे अपेक्षित होतं की त्याला त्याचे पैसे मिळतील, पण उलट त्याला त्याच्या खिशातनंच हे सगळे पैसे द्यावे लागलेले आहेत. आता आपण हे एक प्राथमिक उदाहरण बघितलं. असे अनेक शेतकरी आहेत की जेव्हा त्यांचा माल हा विकण्यासाठी तिथे जात असतात, त्यावेळेस त्यांच्या मालाच्या ऐवजी त्यांनाच तिथे जे पैसे आहेत आपल्या खिशातनं द्यावे लागतात आणि म्हणूनच शेतकरी या सगळ्यामध्ये हवालदिल झालेला आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ते म्हणजे आपण जर बघितलं तर मी जसं म्हटलं की कांद्याची जी निर्यात बंदी आहे ती अद्याप उठवण्यात आलेली नाही आहे. कांद्याला जो भाव सध्या मिळतोय तो 1 रुपया प्रति किलो इतक्या दराने कांदा विकला जातोय. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण जेव्हा बाजारात घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कांद्याला काय भाव मिळतो, पण तोच भाव जर शेतकऱ्यांना मिळायचा असेल तर तो केवळ 1 रुपया प्रति किलो इतका भाव सध्या शेतकऱ्यांना मिळतोय.
त्यांनी 12 क्विंटल त्यांचा कांदा होता, 12 क्विंटल 87 किलो इतका कांदा आणि त्यांना स्वतःच्या खिशातनंच ₹301 इतके द्यावे लागलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती नेमकी कशी आहे हे सगळं या उदाहरणामधनं दिसतं. जेव्हा या शेतकऱ्यांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हणले की अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल तर मग शेतकरी जगणार कसा, त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरतो का, असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे. ते शेतकरी नेमके काय म्हणाले ते पण आपण ऐकूयात. मी काल सोलापूर मार्केटला गेला असता मी स्वतः माझ्या स्वतःच्या वैयक्तिक 24 गोण्या होत्या. माझ्या कांद्याचं वजन होतं 1 टन 287 किलो. त्या 1 टन 287 किलोची पट्टी झाली माझी ₹1468 आणि मला खर्च एकूण त्यांचा खर्च आडतीचा खर्च आला, हमाली भाडं येणं जाणं ₹1768 ₹69. तर मला स्वतः त्या मार्केटमध्ये ₹301 देण्याची वेळ आली. ₹301 वेळ देऊन बी मला म्हणजे कांदा एक तर सुरुवातीला मशागत वावराची मशागत करायची. दुसरी गोष्ट मला ते लहानाचं मोठं रोप विकत घेऊन ते कांदा लागवड करायची. कांदा लागवड करून पुन्हा नंतर त्याला खुरपणी, त्याला खत आहे, पुन्हा औषध आहे, एवढा मशागत करून पुन्हा प्लस त्याच्यात पाणी देणं आहे, 4 महिने त्याची मशागत करणं आहे. 4 महिने मशागत करून बी जर हे शेतकरी वेळ येत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकार म्हणतं एवढ्या मोठ्या गोष्टी असं करू तसं करू, भाव वाढवून देऊ, शेतकरी डबल वेळ येणार नाही, शेतकरी डबल उत्पन्न करू, आणि आज शेतकरी आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ह्या दुर्दैवी काय ह्याच्या पलीकडे आज. आणि स्वतः एक गोणी घ्यायची म्हणली कांद्याची 50 किलोची गोणी तर ₹50 गोणी घ्यावी लागते. आणि स्वतः तिथून येत्या वेळेस ज्यावेळेस मार्केटमधून यायचं आपल्याला ₹301 वापस देण्याची वेळ येते. 300 किलोमीटरहून वापस सोलापूर यार्डा मार्केट बसून बीड जिल्ह्यातून देवळा गावापर्यंत यायला जवळपास ते ₹1000 ते ₹500 खर्च येतोय. स्वतः अक्षरशः जेवायला पोटाला जेवायला सुद्धा एक जेवायला थोडंसं जेवायचं म्हणलं तरी ₹1 शिल्लक नाही. शेतकरी कसा जगू शकतो? तर ही आपण प्रतिक्रिया बघितली जे शेतकरी होते शेषराव तोडकर यांची. जसं मी म्हणाले की ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे, प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे अनेक शेतकरी आहेत जे कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत, कांदाच नाही तर इतर पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेत आहेत, पण त्यांना योग्य तो भाव मिळत नाही आहे. आणि अशावेळी त्यांच्याच खिशातनं त्यांना पैसे द्यावे लागतात, स्वतःच्या मालासाठीच स्वतःच्या खिशातनं पैसे द्यावे लागतात, अशी परिस्थिती या सगळ्यामध्ये निर्माण होती आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? या धोरणांबद्दल काय वाटतं सरकारच्या? शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.